पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजची जी तारीख आहे हे 4 जून 2026 आहे। अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट या ठिकाणी आलेली नाही आहे। चौथ्या मेरिट लिस्टचा जो रिझल्ट आहे हा अजूनही या ठिकाणी लागलेला नाही आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे की नाही लागणार आहे, कारण की जून महिना आहे, कारण की नवीन वॅकन्सी येणार आहे का, असे सुद्धा विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। चौथ्या मेरिट लिस्टचा जो कडाप आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा चौथ्या मेरिट लिस्टचा कडाप किती जाणार आहे, डिव्हिजन वाईज कडाप मी तुम्हाला सांगणार आहे। जसा अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर सिटी, नागपूर, मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी, आरएमएस, मिरज, आरएमएस, एलडीएन, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरी वाईज कडाप किती जाणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरी वाईज कडाप मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सेफ झोन काय, त्याचबरोबर 60%, 70%, 80% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे काय, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना कितीच्या रेशोना पर्सेंटेज आहे, म्हणजे 60% वाले किती रेशो आहे, 70% किती रेशो आहे, 80% किती रेशो आहे, 90% किती रेशो आहे, 91% किती रेशो आहे, 93% किती रेशो आहे, हा काही अंदाज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं जर पाहिलं, आजची जी तारीख आहे हे 4 जून 2026 या ठिकाणी आलेली आहे, पण अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट या ठिकाणी आलेली नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जे काही थर्ड मेरिट लिस्ट लागली होती, तर ती जे विद्यार्थी मित्रांनो 10 मे 2026 ला लागली होती आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती ते 26 मे 2026 आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख या ठिकाणी गेलेली आहे, एक लक्षात ठेवा। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची आता चौथी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, तर पहा जे काही थर्ड लिस्ट होती त्याचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते ते 25 ते 26 मे पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी त्यांनी केले, एक लक्षात ठेवा। आणि मुलं त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेलेले नाही आहे, कारण की त्यांनी फर्जीवाडा त्यामध्ये केलेला आहे। फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकलेले आहेत, ते जर त्या ठिकाणी गेले तर ते त्या ठिकाणी सापडणार आहे आणि त्यांच्यावर ते कारवाई होणार आहे। त्यामुळे भरपूर विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही, तर त्या काही जागा आहेत तर त्या जागा खाली आहे, त्या जागा रिक्त आहे। तर चौथी मेरिट लिस्ट जे विद्यार्थी मिळवणं येणार आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे, तर पहा आजची जी तारीख आहे हे 4 जून 2026 आहे। तर आज जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट येण्याची या ठिकाणी पुरेपूर संभावना, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जर समजा आज नाही आली तर मग जे विद्यार्थी मिळवणं 5 जूनला या ठिकाणी येणार आहे। जर समजा 5 जूनला आली नाही तर मग 6 जूनला जे रविवार आहे तर डायरेक्ट 7 जून पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर ह्या 2-3 दिवसामध्येच आपल्याला पाहायला भेटणार आहे। आज सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट येण्याचे जे पुरेपूर चान्सेस या ठिकाणी बनत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती, बारामती डिव्हिजन, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर। आता या डिव्हिजनचा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 91 ते 93 दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 90 ते 93 पर्यंत, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर जवळपास 88 ते 91 पर्यंत आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 85 ते 88 च्या आसपास आणि त्याचबरोबर एससी असाल तर 82 ते 92 पर्यंत पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 65 ते 75 दरम्यान पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे,
मालेगाव डिव्हिजन. आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर पहा तुम्ही जर ओपन असाल तर जवळपास 90 ते 92 पर्यंत आपल्याला कडाप या ठिकाणी पाहायला भेटू शकते. 90 ते 92च्या दरम्यान असाल तर एवढा काही कडाप जाणार आहे. आणि तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 90 ते 92-93 धरून चला, एवढा काही कडाप जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे. ईडब्ल्यूएस असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 91च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन जाणार आहे. एसटी कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 84 ते 86च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन या ठिकाणी आहे. एसटीचा जो कडाप हा कमी जाते. आणि एससी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 82 ते 91-92च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन असणार आहे. पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 70% ते 75%च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन असणार आहे, लक्षात ठेवा. आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे मुंबई सिटी नॉर्थ, मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPU आहे. आता हे काही डिव्हिजन मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवले. तर या डिव्हिजनचा आता कडाप किती जाणार आहे तर या डिव्हिजनचा जो कडापा हा सर्वात कमी पाहायला भेटणार आहे. बाकीच्या जिल्ह्यापेक्षा या डिव्हिजनचा जो कडापा हा खूप कमी जाणार आहे, लक्षात ठेवा. त्याचं जे मोठं कारण आहे ते म्हणजे या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नाही, कारण की 1 ते 2 जागा होत्या ओपन कॅटेगरी SC OBC WS ओपन कॅटेगरी वाईज 1 ते 2 जागा होत्या फक्त या ठिकाणी, ठीक आहे. कुठं कुठं 4-6 अशा प्रकार जागा होत्या, म्हणजे सर्व डिव्हिजन मिळून 2-4-6 अशा प्रकार जागा होत्या. तर त्यामुळे मुलांनी फॉर्म भरले नाही. दुसरी गोष्ट, मुंबईसारख्या ठिकाणी ड्युटी करणं परवडत नाही, कारण की मुंबईसारख्या ठिकाणी जे जास्त जे विद्यार्थी मिळवणं खाण्यात आणि राहण्यातच आपले 15,000 रुपये चालले जाते. त्यामुळे आपली जी सॅलरी आहे हे सॅलरी जी आहे हे पूर्ण या ठिकाणी खतम होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी इथं फॉर्म भरला नाही. तर कडाप जो जाणार आहे ओपन असाल तर 80 ते 90च्या दरम्यान, ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90च्या दरम्यान, ईडब्ल्यूएस असाल तर 80 ते 90च्या दरम्यान, आणि एसटी असाल तर 80 ते 86च्या दरम्यान, SC असाल तर 80 ते 86च्या दरम्यान जाणार, आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 65 ते 70च्या दरम्यान जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी नागपूर सिटी आहे, नागपूर मोफसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोफसूल आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर बा तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 90 ते 93 पर्यंत कडाप पाहायला भेटणार, एवढं सेफ झोन आहे. ओबीसी असाल तर 90 ते 93 पर्यंत, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 88 ते 91, एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी जाणार आहे 86 ते 89च्या दरम्यान, SC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 82 ते 91-92 पर्यंत पाहायला भेटणार आहे, आणि पीडब्ल्यूडी असाल तर 65 ते 70 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन इथला असणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BMDN मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा, यवतमाळ आहे. आता हे काही डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवले. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर या डिव्हिजनचा जो कडाप आपल्याला कमी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी जो कडाप जाणार आहे 90 ते 91च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. एवढं काही कडाप आहे. ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 90 ते 91 पर्यंत कडाप जाणार आहे. ओबीसी असाल तर 90 ते 91-92च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर जे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 88 ते 90च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. एसटी असाल तर 85 ते 88च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे, आणि SC असाल तर जवळपास 82 ते 89च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 70% पर्यंत सुद्धा आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.